हाय गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू सिद्ध चॅनल. सो आज सकाळी मी नाश्ता करून वरती आली आहे आणि संध्याकाळी मी जाणार आहे वाईला. सो मी असं ठरवलं की याचा पण लॉंग ब्लॉग टाकावा. सो मी हा शूट करते आहे. सो प्लीज भरभरून प्रेम द्या, म्हणजे माझे लॉंग ब्लॉग्स पण कंटिन्यू येत. तर आता मी जस्ट नाश्ता केला आहे. सो आता पुढे काय काय होतं ते मी सगळं तुम्हाला दाखवेन. सो स्टे ट्यून. सो गाईज, आता आम्ही निघालोत वाईसाठी. जस्ट बस चालू झाली आणि बसमध्ये कोणच नाही, पूर्ण बस मोकळी आहे. आम्ही मुंबईमध्ये निघालो आहोत, म्हणजे आम्ही आता रोडवरती आहोत आणि इथून जायला 5 hours लागतील. आणि जस्ट आत्ताशी निघालो आहे म्हटल्यावरती आय थिंक मी 4ला वाईमध्ये पोहोचेल. सो मी नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू करेल उद्यापासून. सो स्टे ट्यून्ड. आणि गाईज, मी इथे मुंबईमध्ये राहून काय काय शॉपिंग केलं, काय काय एक्सप्लोर केलं ते सगळं मी या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. तर नक्की हा ब्लॉग पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि मी आत्ता जो ब्लॉग मुंबईवरून करत होते तोच मी इथे कंटिन्यू करणार आहे. आणि मी काय काय शॉपिंग केली ते सगळं आपण एक्सप्लोर करणार आहोत, कारण मी सगळं इथे आणलं आहे. सो लेट्स डू. फर्स्ट मी जे मम्मीला आणलेलं ते मी तुम्हाला दाखवते. हे आहे व्हेजिटेबल चॉपर, ज्याच्यामध्ये आपल्याला घरात जेवढे कांदा, टोमॅटो वगैरे कट करायचे असेल तर हा आहे ते. हे असं फक्त खोलून नाही दाखवत, बट हे असे इथे ब्लेड आहेत. 3 ब्लेड्स आहेत आणि हे असं पुल केलं की कट होतं. आणि हे ट्राय पण केले आणि खूप वेळा यूज पण केले. त्याच्यानंतर आम्ही घेतलेला पर्स, ज्या की आहेत फॅन्सी थोडासा. तो मी तुम्हाला शेअर करते. 2 आहेत, एक व्हाइट आणि एक ब्लॅक कलर, बिकॉज मेरे पास व्हाइट कलर नहीं था इसलिए मैंने व्हाइट लिया. आणि एक ब्लॅक घेतली आहे, तुम्हाला दाखवते. ही आहे व्हाइट. आणि इथे ह्याचं मला लॉक खूप आवडलं. हे असं क्रॉस करून वरच्या साईडला करून हे ओपन होतं. वापरणार आहे दोन्ही पर्स. सो ही आहे ती पर्स. अशी आहे. दिस इज माय चॉईस आणि ही माझ्या सिस्टरची चॉईस आहे, बट मला पण आवडलेली लॉकमुळे. सो ही पर्स छान आहे ना, ब्लॅक कलर. सो गाईज, मी फर्स्ट टाईम असं म्हणजे केलेला आधी एक ब्लॉग मराठीतला, आत्ता ह्याच्या आधी टाकलेला. बट मी फर्स्ट टाईम असं जास्त मराठीमध्ये बोलते. मला खूप आधी मी जरा हिंदीमध्ये थोडीशी अनकम्फर्टेबल मला वाटायचं. सो मी आता मराठीतूनच ब्लॉग स्टार्ट करते. सो गाईज, मी माझ्या हिल्स आणलेल्या आहेत. सो ती फाइंड आउट करून आणली. पूर्ण मी त्याला 20 मिनटं शोधत होते की काय पण तुम्हाला दाखवायचं आहे. आणि ही पण माझी चॉईस आहे. मी एक क्लिप पण ॲड करेल, ज्यात वेअर केले आहे, घरामध्येच काढलेले हिल्स आहेत प्रॉपर. कारण का माझी हाईट खूप छोटी आहे, त्याच्यामुळे मेरे को हिल्स लेनी पडती है. सो आत्ताशी मी तुम्हाला फक्त 2 प्रोडक्ट्स दाखवले जे की माझे आहेत ते. आता मी तुम्हाला माझे क्लोथ्स दाखवते. सो मी पहिल्यांदा माझं दाखवते, मग माझ्या सिस्टरचं दाखवते. फर्स्ट आहे हा टॉप व्हाईट कलरचा, जो की मी एका रील्समध्ये पण वेअर केला. ह्याचं ना कापड खूप छान आहे. सो मला खूप आवडला हा टॉप. तिने ब्लॅक कलरचा घेतला आहे. ऑब्वियसली शी लव्स ब्लॅक कलर. एव्हरीवन लव्स ब्लॅक कलर. हा टॉप आहे विथ नेट, खूप छान आहे हा. आणि आता जीन्स दाखवते दोघींच्याही. तिने घेतले कार्गो आणि मी घेतले डॅमेज जीन्स, बट माझी पॉकेटवाली. आणि माझी आहे डॅमेज जीन्स. ती मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलं आहे, ठीक आहे. ही आहे. नक्की सांगा कुणाचं छान वाटतं.
सो गाईज एवढीच होती शॉपिंग, म्हणजे असे मोठे मोठे प्रोडक्ट्स तर एवढेच होते. इयरिंग्स दाखवते. आम्ही फक्त एवढं शॉपिंग केलं आणि इयरिंग्सचं कलेक्शन केलेलं, बिकॉज तिथे इयरिंग्स खूप चांगले, म्हणजे खूप असे व्हॉट आय कॅन से असे ट्रेंडिंगवाले होते, ते खूप स्वस्त मिळत होते. सो आम्ही ते शॉपिंग केली, बिकॉज ते कुठे भेटले नसते मला इकडे आणि कॉस्टली पण असते. सो मी ते शॉप केले. मी तुम्हाला ते दाखवते. तुम्हाला माहितीच असेल, हे वाले खूप ट्रेंडिंगला आहेत सध्या. बरोबर दाखवते. लाईक अ वॉटर ड्रॉप. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल, माझ्याकडे असं एक सेम सिल्वर कलरमध्ये आहे, बट हे मी गोल्डनमध्ये घेतलं आहे आणि ते खूप कॉस्टली पण होतं आणि हे मला खूप जास्त स्वस्त भेटलं आहे. त्याच्यामुळे मी हे घेतलं, बिकॉज आय नो द प्राईज ऑफ ओरिजिनल वन्स. दॅट्स वाय मी हे घेतलं आहे. डुप्लिकेट आहे बट खूप छान आहे. मी तुम्हाला माझे सिल्वरवाले पण दाखवते. थोडासा शेप वेगळा आहे दोघांचा, बट सेम लुक देतात ड्रॉपसारखं. सिल्वर आणि आत्ता जे घेतलेलं ते गोल्डन. त्याचा शेप आतून वेगळा आहे असं आहे आणि ह्याचा नाही, ह्याचं असं लाईक ड्रॉप, रिअल ड्रॉप. त्याच्यानंतर मी घेतलेलं हे छोटंसं इयरिंग. खूप ट्रेंडिंगला, म्हणजे खूप लोक घालतात, त्याच्यामुळे मला खूप आवडलेलं, त्याच्यामुळे मी हे घेतलं. आणि त्याच्यानंतर मी घेतलेले लॉंग इयरिंग्स राऊंडमधलेच. हे आय थिंक इट इज इन कॉपर कलर, दॅट्स वाय, बिकॉज कॉपर कलर जास्त कॉमन नाही आहे. आपल्याला जास्त करून सिल्वर भेटतील, गोल्डन भेटतील आणि ते दोन्ही पण माझ्याकडे आहेत, त्यामुळे मी घेतले कॉपर कलरचं. आणि लास्ट वन इज दिस इज इन व्हाईट कलर. हे पण असं खूप छान आहे शेप ह्याचा, तर वेअर करायला. तुम्हाला वेअरच करून दाखवते. वेट, एका कानामध्ये खूप छान दिसतं हे. दिस इज नाईस. सो गाईज हे खूप छान आहे, मला खूप जास्त आवडलं आणि खूप भारी दिसतं आहे, प्रिटी. सो दॅट्स वाय आय लव्ह दिस मोर. फायनली गाईज वी हॅव कवर्ड ऑल पॉईंट्स आणि मी सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवलेली आहे. थोडीशी मी हिंदीमध्ये बोलले असेल, बिकॉज माझी लँग्वेज हिंदी नाही आहे, माझी लँग्वेज मराठी आहे, बट मला हिंदीमध्ये व्हिडिओ करायची सवय आहे. सो मी हिंदीत बोलले, बट मला मराठीत व्हिडिओ करून खूप छान वाटलं की मला जे बोलायचं होतं ते मी बोलू शकले. हिंदीमध्ये थोडंसं सर्च करावं लागतं, कारण का आतले म्हणजे काही काही शब्द नसतात माहिती. सो दॅट्स वाय, आणि खूप इझी गेलं माझ्यासाठी. सो गाईज तुम्ही जर मराठी ब्लॉगला असंच सपोर्ट केलं तर मी नक्कीच मराठीमध्ये ब्लॉग बनवेन, बट जर मराठी सगळ्याच लोकांना समजतं असं नाही आहे. सो जर मराठीमध्ये नाही कळलं कुणाला, तुम्हाला हिंदीमध्ये बनवायला लागेल. सो सॉरी फॉर दॅट. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.